ठीक आहे, ठीक आहे. हा. अगोदरचे रेकॉर्डिंग पाहिलेत का, कालचे परवाचे वगैरे? ते 2-3 दिवसाचे राहिलेत बघायचे. ठीक आहे. ते करते तुमच्याकडे अटेंड. हां, नोट्स कुठपर्यंत कंप्लीट आहेत तुमच्या? एक मिनिट. तुम्ही मॅम ते सेल्फ इंट्रोडक्शन वगैरे सांगितलं होतं ना, हां, तिथपर्यंतच मी लेक्चर्स वगैरे केलेत आणि तिथपर्यंत नोट्स आहेत. आता सगळे लेक्चर्स वगैरे बघते आणि कम्प्लीट करते त्या नोट्स. ठीक आहे. मग सेल्फ इंट्रोडक्शन देता का आता? हो ठीक आहे. देऊ का? हो, चालेल. First of all, thank you for giving me this opportunity to introduce myself. My name is Snehal Omkar Patil. I am a married. I have completed my graduation in BSc Zoology and I am currently pursuing MBA in AIML from D.Y. Patil University. My hobbies are playing badminton, listening music. I am from Pune. That's all about me. Thank you. ओके, ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत काही नेगेटिव्ह सेंटेन्सेस. टुडे वी विल सी अबाउट द नेगेटिव्ह सेंटेन्सेस. नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्ये. नेगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये नॉट हा शब्द वापरला जातो किंवा नो हा शब्द वापरला जातो. NOT नॉट म्हणजे नाही. फॉर एक्झाम्पल बघा, मी डॉक्टर नाही हे जर मला सांगायचं असेल तर व्हॉट आय विल से, आय एम नॉट अ डॉक्टर. मी डॉक्टर नाही. तर मी कोण आहे? मी एक टीचर आहे. सो आय एम अ टीचर. हे झालं तुमचं पॉझिटिव्ह सेंटेन्स. दिस इज द नेगेटिव्ह सेंटेन्स अँड दिस वन इज द पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. या पद्धतीने आपण दोन्ही प्रकारची वाक्य पाहूयात. आता बघा, मी शाळेचा मुलगा नाही. आय एम नॉट अ स्कूल बॉय. आय एम नॉट अ स्कूल बॉय. मी शाळेचा मुलगा नाही. तर मी कोण आहे? आय एम अ फार्मर. मी शेतकरी आहे. आय एम अ फार्मर. आय एम अ फार्मर. त्यानंतर बघा, आम्ही म्हातारे नाही. हे वाक्य कसं बोलणार आपण? तुम्हाला येत असेल तर तुम्ही सांगू शकता. आम्ही म्हातारे नाही. वी आर नॉट ओल्ड. आम्ही तरुण आहोत. हे वाक्य कसं बोलाल? वी आर अ यंगर. वी आर यंग. आम्ही तरुण आहोत. वी आर यंग. हा कोल्हा नाही. हा कोल्हा नाही. दिस इज नॉट अ फॉक्स. हा कुत्रा आहे. दिस इज अ डॉग. हा कुत्रा आहे. दिस इज अ डॉग. बोर्डवरचं झालं असेल तर सांगा. मॅम 2 मिनिटं.
ओके, झालंय का? हो हो. आता बघा, मला असं म्हणायचंय की ही शेते लहान नाहीत. हा, नेगेटिव्ह सेंटेन्स कसं येणार सांगा बघू. ही शेते लहान नाहीत. दीज, These farm is आता बघा अनेक वचनी आहे ना, मग आर वापरायचं. दीज these फार्म्स आर लहान नाहीत. लहानसाठी काय शब्द आहे? स्मॉल. small. These farms are not small. ही शेते मोठी आहेत. हे वाक्य कसं लिहाल? These farms are big. Yes. These farms are big. हे शर्ट स्वच्छ नाहीत. हे वाक्य कसं लिहाल सांगा? नकारार्थी. हे शर्ट अनेक वचनी आहेत बघा. अनेक वचनी असेल तर दीज घ्यायचा शब्द. हे शर्ट Shirts मळलेले नाहीत. These shirts are not dirty. Yes. These shirts are not dirty. हेच वाक्य पॉझिटिव्ह कसं येईल? हे शर्ट स्वच्छ आहेत. These shirts are dirty. आर स्वच्छ These आहे. shirts are dirty. डर्टी नाही. Sorry. हा. These shirts are clean. येस. These shirts are clean. यानंतरचं वाक्य बघा. ती सडपातळ नाही. सडपातळला शब्द काय आहे? थिन. हा, ती बारीक These are नाही. not. मॅम आवाज येत नाही तुमचा. आता येतोय? हो येत. हा, ती बारीक नाही. These are not thin. Sorry. She is not thin. She is not Not. thin. ती बारीक नाही. ती लठ्ठ आहे. जाडजूड आहे. She is healthy. She is fat. Otherwise, we can say that she is healthy. एकच मिनिट. ती माझी शाळेची बॅग आहे की नाही त्यात. ती बॅगच मला सकाळपासून सापडलं. तुम्ही खोलीतनं कुठे ठेवलाय असं काय बघ की जरा. खोलीतच असं ग्रे कलरची बॅग पर्स रोज शाळेला नेते ती. कप्प्यात वगैरे आहे का बघ तिकडं. आज बहुतेक सर्वांनी आज दांडी मारली आहे. दोघी तिघींनी. ओके, पुढे बघा. मला झोप आलेली नाही. आय एम नॉट अस्लीप. अस्लीप हा शब्द आहे. हा, मी झोपलेले नाही किंवा मला झोप आलेली नाही. मी जागीच आहे. मी जागी आहे. आय एम अवेक. मी जागी आहे. लिहून झाल्यानंतर सांगा मला. हो झालं मॅम. मिळाली का ग? बेडवर आहे. शाळेची पर्स बेडवर आहे की? खुर्चीवर आहे का बा? खुर्चीवरनं बेडवर ठेवलं.
पाणी नाही काहीतरी जायचं. कुठं जाणार आहे रिकी? ओके, हे झालंय का? हो मॅम झालं. एकदा वाक्य वाचा बघू सगळी. I am not a doctor. हे negative sentence आहे. I am a teacher. Positive. I am not a school boy. I am a farmer. We are not old. We are young. This is not a fox. This is a dog. Farms are not small. These farms are big. These shirts are not dirty. These shirts are clean. She is not thin. She is fat, healthy. I am not asleep. I am awake. ओके, नेक्स्ट बघा आता पुढे. हे गोपाळचे पुस्तक नाही. हे गोपाळचे पुस्तक नाही. दिस इज नॉट गोपाल्स बुक. अपॉस्ट्रोफी एस. दिस इज नॉट गोपाल्स बुक. अपॉस्ट्रोफी एस चा अर्थ असतो चाचीचे, म्हणजे एखादी वस्तू जर कोणाच्या मालकीची असेल तर नाऊनच्या पुढे काय येतो? अपॉस्ट्रोफी एस येतो. गोपाल्स बुक. हे रामचे पुस्तक आहे. हे वाक्य कसं लिहाल? हे रामचे पुस्तक आहे. This is Ram's book. येस, दिस इज राम्स बुक. हे अकबरचे घर नाही. हे वाक्य This कसं is लिहाल? not Akbar's home. परत एकदा सांगा. This is not Akbar's home. येस, दिस इज नॉट अकबर्स होम. हे सीताचे घर आहे. This is Sita's house. Home house. तू अशक्त नाहीस. You तू are not. अशक्त नाहीस. You are not sick. यू आर नाही, सिक म्हणजे आजारी. यू आर नॉट वीक. वीक म्हणजे अशक्त या अर्थाने. आता आर नॉट, इज नॉट असं जर येत असेल वाक्यामध्ये तर याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पण आपल्याला वापरता येतात. हेच आपण कसं लिहू शकतो? यू आरंट वीक. आर नॉटच्या ऐवजी काय लिहितात? आरंट. दिस इज कॉल्ड एज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. शॉर्ट फॉर्म आहे तो. इज नॉट असेल तर कसं लिहितात? इजंट. या पद्धतीने लिहिलं जातं. आलं लक्षात? विल नॉट जर असेल बघा हा, आय विल नॉट गो टू पुणे. विल नॉटच्या ऐवजी काय लिहितात? वोंट. आय वोंट गो टू पुणे. मी पुण्याला जाणार नाही. या पद्धतीने लिहितात. शॉर्ट फॉर्म्स वापरायचे. जनरली कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स लिहायची पद्धत असते. हे झालंय का? हो झालं. पुढचं वाक्य बघा. रेखा उंच नाही. रेखा उंच नाही. रेखा इज नॉट टॉल. इज नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे इजंट. रेखा इजंट टॉल. ते विद्यार्थी नाहीत. हे वाक्य कसं लिहाल? They are not student.
They आर aren't नॉटच्या ऐवजी students. आपण घेतोय आरंट. दे आरंट स्टुडंट्स. हा हेवी बॉक्स नाही. हा बॉक्स जड नाही. This isn't not a heavy. हा. This isn't a heavy box. हा धडा अवघड नाही. This is not a difficult lesson. This isn't a difficult lesson. हे पेन माझे नाहीत. हे कसं लिहाल? This isn't a my हे pen. पेन माझे नाहीत अनेक वचनी आहे. These are. These are not my pens. तो हत्ती नाही. तो हत्ती नाही. That isn't an elephant. हे लाल फूल नाही. हे लाल फूल नाही. सांगताय वाक्य? This is not a red flower. Yes. This isn't a red flower किंवा this is not a red flower. झाल्यानंतर सांगा. झालं मॅम. ओके, या लेसन मध्ये आलेले काही नवीन शब्द विचारते ते मी इंग्लिश मध्ये सांगा मला. शाळकरी मुलगा. Cool boys. तरुण. Young. अशक्त. Weak. मळलेले, अस्वच्छ, घाणेरडे. Dirty. स्वच्छ. Clean. लठ्ठ, जाड. Fat. काळा. काळा पडदा. काळा म्हणजे ब्लॅक. हॅलो, आवाज येत नाही आहे स्नेहल? हा मॅम, तुमचा आवाज येत नव्हता, आता येतोय. आला? हो, आता येतोय. काळा पडदा. ब्लॅक कर्टन. पांढरा. व्हाईट. जड. जड. ब्रेक होते मॅम. थोडस रेंज मध्ये जा ना तुम्ही. रेंज नसले की तसं हा, होतंय. आता येतोय. हा. जड. हेवी. हलका.
हलका, सॉरी, नाही येत. लाईट. शेपूट, टेल, झोपलेला, asleep, जागा असलेला. awake, ओके. आज आपण थांबूयात इथे. नवीन टॉपिक उद्यापासून सुरुवात करूयात. ओके. ओके ठीक आहे आजची मॅम. वाक्य तुम्ही व्यवस्थित करून घ्या